मंगळवार दर्श अमावस्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका. या दोन वस्तू शत्रू लोटांगण घालतील. पती मुलांची होईल प्रगती. नमस्कार मंडळी. उद्या आहे अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक योग असा उद्या जुळून आलेला आहे. तर उद्या आहे दर्श अमावस्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उद्या मंगळवार आहे. शास्त्रामध्ये मंगळवारी येणाऱ्या अमावस्याला अत्यंत उग्र पण तितकीच त्वरित फळ देणारी अमावस्या मानलं गेलं आहे. पण मला सांगा, तुमच्या घरात सतत कटकटी होत आहेत का? मुलांचं अभ्यासामध्ये किंवा करिअरमध्ये मुलांच्या अडथळा येतोय, पतीच्या नोकरी व्यवसायाला कोणाची तरी वाईट नजर लागले असं तुम्हाला वाटतंय. कितीही कष्ट केलं तरी घरात पैसा टिकत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि गुप्त शत्रू जे पाठीमागे तुमच्यावर वार करतायत, तुमच्या प्रगतीवर जळतायत, त्यांच्या त्रासानं तुम्ही हतबल झाला आहात का? जर या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुम्ही शांत बसा, घाबरू नका. कारण उद्याच्या या दर्श अमावस्येच्या सकाळी तुम्ही आंघोळ करताना, फक्त आंघोळ करताना तुमच्या पाण्यात अशा दोन अत्यंत साध्या पण प्रचंड तांत्रिक आणि दैवी शक्ती असलेल्या वस्तू टाकायच्या आहेत, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्या चरणी लोटांगण घालतील. तुमच्या पतीची आणि मुलांची जी प्रगती वर्षानुवर्षे झालेली नाही ती होईल. तर बघा, आपल्या कुटुंबावर, आपल्या पतीवर किंवा मुलांवर संकट येतं तेव्हा आपल्या मनाची काय अवस्था होते? अमावस्या म्हटली की अनेकजण घाबरतात, नकारात्मक विचार करतात. पण शास्त्र सांगतं, दर्श अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि घरातील नकारात्मकता समूळ नष्ट करण्याची सर्वात मोठी संधी असते. उद्या मंगळवार आहे. मंगळ हा भूमिपुत्र आहे, शक्तीचा आणि पराक्रमाचा कारक आहे. जेव्हा मंगळवारी अमावस्या येते तेव्हा विश्वामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. जर तुमच्या घरात अलक्ष्मीचा वास असेल, गरिबी असेल, तर ती बाहेर काढण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आंघोळीच्या पाण्यात अशा कोणत्या दोन वस्तू टाकल्यानं एवढा मोठा चमत्कार होऊ शकतो? आम्ही तर रोजच आंघोळ करतो. मग उद्याच्या पाण्यात असं काय खास असणार आहे? तर ती गोष्ट कोणती आहे? तर बघा मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरात आणि निसर्गात अशा काही वस्तू आहेत ज्या केवळ अन्न म्हणून नाही तर ऊर्जेचे प्रचंड मोठे स्रोत म्हणून काम करतात. जेव्हा आपण एका विशिष्ट तिथीला विशिष्ट मानसिकतेने त्या वस्तूंचा वापर करतो तेव्हा त्या आपल्या शरीराभोवती आणि घराभोवती एक असं सुरक्षा कवच तयार करतात ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट नजर भेदू शकत नाही. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या पहिल्या महाशक्तिशाली अशा वस्तूबद्दल. ती वस्तू कोणती आहे ती आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, पहिली वस्तू जी उद्या मंगळवारी सकाळी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आंघोळीच्या पाण्यात जायला हवी ती वस्तू म्हणजे रक्तचंदन किंवा लाल चंदन पावडर आणि त्यासोबतच काळे तीळ. काळे तीळ ही त्या जोडीला असायला हवेत. ही पहिली महत्त्वाची वस्तू आहे. कारण बघा, का मंगळवार हा हनुमंतांचा आणि मंगळ ग्रहाचा दिवस आहे. लाल चंदन हे मंगळ ग्रहाला शांत करतं आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. तर काळे तीळ हे राहू, केतू आणि शनीच्या दोषांना तसंच पितृदोषाला नष्ट करतात. हा उपाय कसा करायचा आहे ते अगदी नीट ऐका. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी पाणी घेणार असाल तेव्हा, म्हणजे ते पाणी आंघोळीचं कोमट असो, थंड असो किंवा गरम असो, त्या बादलीभर पाण्यामध्ये सर्वात आधी आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने आपल्याला त्या पाण्यामध्ये ओम किंवा स्वस्तिक काढायचा आहे. बघा, परत एकदा सांगते, आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजे रिंग फिंगरने आपल्याला त्या पाण्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे.
ओम काढायचा आहे. त्यानंतर त्या पाण्यात अगदी चिमूटभर लाल चंदन पावडर आणि बरोबर 7 दाणे काळे तीळ टाकायचे आहेत. पाण्यात या वस्तू टाकताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातील, माझ्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे, नजरदोष आणि शत्रुपीडा या पाण्यात विरघळून नष्ट होऊ दे. या पाण्यानं घरातील प्रत्येकानं आंघोळ करायची आहे. विशेषतः घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजेच आपल्या पतीने आणि मुलांनी या पाण्याने आंघोळ केल्यास त्यांच्या कुंडलीतील राहू, केतू आणि मंगळाचे दोष शांत होतात. नोकरी व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. ज्या शत्रूंनी तुमच्या पतीच्या कामात खोडा घातला होता ते शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि त्यांना लोटांगण घालावं लागेल. हा झाला पहिला वस्तूचा प्रयोग. आता वळूयात आपण दुसऱ्या वस्तूकडे. तर ही वस्तू अशी आहे जिचा उल्लेख अनेक गुप्त, तांत्रिक आणि सात्विक ग्रंथांमध्ये आढळतो. जर तुम्हाला खात्री असेल की तुमच्या पाठीमागे कोणीतरी जाणीवपूर्वक करणी, बाधा, वाईट नजर किंवा तंत्रमंत्रांचा वापर करून तुमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय, तर मैत्रिणींनो, ही जी दुसरी वस्तू आहे ती तुमच्यासाठी अत्यंत खास आणि विशेष अशी राहणार आहे. तर मैत्रिणींनो, या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. ही वस्तू तुमच्यासाठी अतिशय रामबाण उपाय असणार आहे. ही दुसरी वस्तू ते म्हणजे समुद्री मीठ, ज्याला जाडं मीठ किंवा खडं मीठ असं म्हणतात. आणि त्यासोबतच 2 थेंब गोमूत्र हवं आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाल, ताई मीठ तर आम्ही रोज वापरतो, पण खड्या मिठाची ताकद तुम्हाला माहीत नाही. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा खेचून घेणारे जगातील सर्वात मोठे माध्यम आहे आणि गोमूत्रामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, जे अपवित्र गोष्टीला पवित्र करतं. आता हा उपाय कसा करायचा आहे बघा. उपाय करण्याची पद्धत कोणती आहे, तर पहिली आंघोळ झाल्यानंतर किंवा घराच्या मुख्य आंघोळीच्या पाण्यात ज्या व्यक्तीला जास्त त्रास आहे किंवा संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा वापरू शकता, मिठाचे 3 खडे आणि 2 थेंब गोमूत्र त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे पाणी तुमच्या शरीरावरून खाली जाताना तुमच्या शरीराचा ऊर्जामंडल पूर्णपणे शुद्ध करतं. एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी म्हणजेच एक नियम तुम्हाला बघायचा आहे की हा उपाय करताना घरातील कोणाशीही तुम्ही भांडण करू नका आणि आंघोळ करताना हे पाणी डोक्यावरून घेण्यापूर्वी आधी पायावर, मग हातावर आणि सगळ्यात शेवटी डोक्यावर घ्यावं. अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्ही मनात कोणाबद्दल तरी वाईट विचार आणून हा उपाय केला तर याचा प्रभाव कमी होतो. आपल्याला शत्रूचा नाश करायचा नाही आहे, तर शत्रूची बुद्धी पालटायची आहे, जेणेकरून तो आपल्याला त्रास देणं बंद करेल आणि स्वतःहून नतमस्तक होईल. यासाठी आपल्याला अशा प्रकारे उपाय करायचा आहे. तर मैत्रिणींनो बघा, मंगळवार हा भूमिपुत्र मंगळ ग्रहाचा आणि संकटमोचन हनुमंतांचा दिवस आहे, हनुमानाचा दिवस आहे. जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, ज्यामुळं लग्न ठरण्यात अडथळे येत असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील, तर हा दिवस जो आहे तो दिवस दोष शांत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. या दिवशी उपाय केल्यानं पितृदोष दूर होतो, घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही कोर्ट कचेरी किंवा शत्रूंच्या त्रास होत असेल आपल्याला, यामधून आपली कायमची मुक्ती मिळते आपल्याला. आता चला तर मग आपण जाणून घेऊया की त्या 5 गुप्त उपायांबद्दल माहिती. तर आता हे 5 गुप्त उपायामधील पहिला जो उपाय आहे तो म्हणजे चमेलीच्या तेलाचा दिवा आणि हनुमान चालीसा. शत्रुमुक्तीसाठी तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा घरातल्या मारुतीच्या फोटोसमोर चमेलीच्या तेलाचा म्हणजेच जस्मिन ऑइलचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर तिथे बसून 3 वेळा हनुमान चालीसा वाचा. मंगळवारी हनुमंतांचे
शक्ती जागृत असते. या उपायामुळं पतीच्या नोकरी व्यवसायातील शत्रू लोटांगण घालतील आणि मुलांचं रक्षण होईल. यानंतर येतो दुसरा उपाय, तो म्हणजे मुख्य पात्रात काळे तीळ आणि गूळ अर्पण करणं. कर्जमुक्तीसाठी जर तुमच्या डोक्यावर कर्ज वाढलं असेल तर उद्याच्या दिवशी थोडा गूळ आणि काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. मंगळ हा कर्जाचा कारक आहे. या दिवशी गूळ दान केल्यानं किंवा पिंपळाला अर्पण केल्यानं मोठ्यातील मोठ्या कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग हे मोकळे होतात. यानंतर तिसरा उपाय, तो म्हणजे लाल चंदनाचा आणि काळ्या मिठाचा आंघोळीचा उपाय. तो उपाय आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी करणार आहोत. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर लाल चंदन पावडर आणि थोडे खडे मीठ, ज्याला आपण समुद्री मीठ असं म्हणतो, हे टाकून आंघोळ करायचे आहे. हा उपाय घरातील सर्व सदस्यांनी केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा, आळस आणि वाईट नजर निघून जाते. तसंच माणसाचा ओरा शुद्ध होतो आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. यानंतर चौथा उपाय, तो म्हणजे दक्षिण दिशेला दिवा लावावा. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावा. यामुळं पितृ अत्यंत प्रसन्न होतात. ज्या घरात पितरांचा आशीर्वाद असतो तिथं पैशाची कधीही कमतरता भासत नाही आणि वंशवृद्धीसुद्धा होते. यानंतर येतो पाचवा अत्यंत गुप्त उपाय, तो म्हणजे गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य देणे. म्हणजे आपलं एखादं अडकलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी घरात जी पहिली पोळी किंवा भाकरी बनेल त्यावर थोडा गूळ ठेवून ती गाईला खायला द्या. तसंच रात्रीच्या वेळी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा बिस्किटं द्या. हा उपाय केल्यानं तुमच्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे सर्व त्रास एका झटक्यात शांत होतात आणि वर्षानुवर्षे अडकलेली कामं वेगाने पूर्ण होऊ लागतात. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि भावांनो, आंघोळीच्या पाण्यातल्या या वस्तूंचा उपाय जर तुम्ही सकाळी करणार आहातच तर एका आईच्या आणि पत्नीच्या मनाची ओढ मला लक्षात येते, चांगलीच ठाऊक आहे. आपल्याला बघा, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी अजून विशेष करायचं असतं की जेणेकरून आपल्या माणसांना कुठेही अपयश येऊ नये. म्हणूनच आपण उद्या दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास म्हणजे 6-7च्या सुमारास आणखीन एक अतिशय छोटासा आणि प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. हा अत्यंत प्रभावी बदल तुम्हाला करायचा आहे. उद्या ही दर्श अमावस्या संपण्यापूर्वी, हो, वेळ नीट लक्षात घ्या. अमावस्या संपण्यापूर्वी तुम्हाला घरातल्या देवारातल्या हनुमानांच्या चरणावर शेंदूर किंवा शेंदूर नसेल तर शुद्ध लाल चंदनाचा टिळा घ्यायचा आहे आणि हा टिळा आपल्या पतीच्या आणि मुलांच्या कपाळावर अगदी प्रेमाने आणि अभिमानाने लावायचा आहे. आता तुमच्या मनात येईल की ताई, या एका छोट्याशा उपायाने नक्की काय होणार आहे म्हणून हा उपाय आम्हाला करायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, नीट ऐका. जेव्हा तुम्ही हनुमानांच्या चरणाचा शेंदूर त्यांच्या कपाळावर लावता तेव्हा त्यांच्या कुंडलीतील मंगळ आणि सूर्य हे दोन्ही ग्रह अत्यंत बलवान होतात. या एका उपायाने काय होईल माहिती आहे का तुम्हाला? तर पतीसाठी तुमच्या पतीच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीत किंवा व्यवसायात त्यांची प्रतिष्ठा, मानसन्मान अचानकपणे वाढू लागेल. जे लोक त्यांच्या मागे कटकटी करत होते, जे अधिकारी त्यांना त्रास देत होते, तेच लोक आता त्यांच्या शब्दाला वजन देऊ लागतील. त्यांच्या व्यवसायात जी मंदी आली होती तिथं प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. तसंच मुलांसाठी बघा, आजकाल मुलांचं मन अभ्यासात लागत नाही, मोबाईलमध्ये जास्त वेळ जातो. यामुळं काय होतं, एकाग्रता होत नाही, अशी तक्रार आपल्यासारख्या प्रत्येक आईची असते. पण हा टिळा लावल्यामुळं मुलांची मानसिक एकाग्रता वाढेल, त्यांचा आत्मविश्वाससुद्धा त्यांचा वाढेल आणि अभ्यासातसुद्धा ते प्रगती करतील. तसंच अडचणींवर मात. बघा, ज्या मुलामुलींचे विवाह ठरण्यात विनाकारण अडथळे येत होते, हुशार असूनही ज्यांना योग्य नोकरी मिळत नव्हती,
त्यांच्या मार्गातले ते अदृश्य अडथळे, तो नजरदोष एका झटक्यात दूर होईल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, ही काही अंधश्रद्धा नाही आहे, हे शास्त्र आहे. ही दर्श अमावस्या मंगळवारी आल्यामुळं साक्षात संकटमोचन हनुमानांची म्हणजेच बजरंगबलीची असीम आणि अथांग कृपा आपल्या कुटुंबावर बरसणार आहे. मंगळवार आणि अमावस्येचा हा दुर्मिळ योग म्हणजे आपल्या घरातल्या संकटांना पळवून लावण्याची जणू काही सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना तुमचा विश्वास अगदी डोंगरासारखा अढळ असला पाहिजे. मनात कोणताही संशय न ठेवता माझ्या पतीची आणि मुलांची प्रगती होणारच, हा विश्वास मनात घट्ट ठेवा. कारण शास्त्र सांगतं, विश्वास असेल तिथेच देव असतो आणि जिथं देव असतो तिथं चमत्कार हा घडायला वेळ लागत नाही. एक आई आणि एक पत्नी म्हणून तुमच्या हातामध्ये ती शक्ती आहे. उद्या तिचा वापर करून आपल्या कुटुंबाचं नशीब नक्की बदला. मैत्रिणींनो, मी स्वतः माझ्या आयुष्यात या छोट्या छोट्या शास्त्रोक्त उपायांचा अनुभव घेतलेला आहे. एक स्त्री जेव्हा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी उभी असते ना, तेव्हा साक्षात भगवंतही तिच्या पाठीशी उभा राहतो. उद्याची ही दर्श अमावस्या तुमच्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, प्रगती आणि शत्रुमुक्ती घेऊन येणारी ठरो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजची ही माहिती, आजचा हा उपाय जर कसा वाटला मला नक्की सांगा. हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणपते नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहून ईश्वराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.